जर तुम्ही पोलीस भरतीला घेऊन सिरियस असाल तर आजचा व्हिडिओ पाहायचा, अन्यथा व्हिडिओ या ठिकाणी सोडून निघून गेले तरी चालेल. नमस्कार मंडळी, मी संतोष अंधेर, नाशिक ग्रामीण पोलीस पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला काय भेटणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस भरतीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तुमच्या मनामध्ये जेवढ्या काही शंका आहेत ना, सर्व शंकांचं निराकरण या ठिकाणी होणार आहे. सर्व शंका आता भरपूर लोक मला ठिकाणी मेसेज करतात की सर याचं काय, असं काय, हे काय, ते काय, सर्व गोष्टींचं ठिकाणी सोल्युशन म्हणजे सर्व तुमच्या मनामध्ये जेवढे प्रश्न आहेत ना, सर्वांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार या ठिकाणी होणार आहे. म्हणून एकदम शांत बसा आणि व्हिडिओ बघा. ओके, जवळपास आपल्या ठिकाणी 15,731 पदांसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, तर त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघूयात. ओके, चला जाऊयात. सर्वात पहिली गोष्ट, आता तुमचे या ठिकाणी एकूण जे पद आहेत, एकूण पद आहेत 5, एकूण तुमच्या जागा आहेत 15,700 काहीतरी जागा आहेत. आता टोटल आपण या ठिकाणी बघून घेऊया. पोलीस शिपायासाठी टोटल, मला अगोदर या ठिकाणी पेन घेऊन घेतो. ओके, एकूण घेऊ, त्याच्यापेक्षा एकूण घेऊ. बघा, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं पोलीस कॉन्स्टेबल, तर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुमच्या एकूण 1264 जागा आहेत. त्याच्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, त्यासाठी एकूण 515 जागा आहेत. त्याच्यानंतर पोलीस बॅट्समन, त्यासाठी तुमच्या बॅट्समन साठी एकूण 113 जागा आहेत. त्याच्यानंतर एसआरपीएफ साठी तुम्हाला 1566 जागा आहेत. आणि त्याच्यानंतर कारागृह पोलीस साठी तुम्हाला 554 जागा आहेत. टोटल तुमच्या 15,000च्या पुढचं तुम्हाला या ठिकाणी एकूण जागा आहेत. आता हे झालं. आता कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया. जर आपण या ठिकाणी पुढे गेलो, आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यावाईज जागा दिलेल्या आहेत. आता तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर सर्वात जास्त जागा आहे तुमच्या मुंबई शहरला. बघा, या ठिकाणी मुंबई शहरला जागा आहेत तुमच्या 2643. त्याच्यानंतर येऊया आपण या ठिकाणी ठाणे शहरला आहेत तुमच्या 654. नागपूर, पुणे शहरला आहेत 1968 जागा. नागपूर शहरला आहेत 775. पिंपरी चिंचवडला आहे 322. मीरा भाईंदरला आहे 921. सोलापूर शहरला आहेत 85. नवी मुंबईला आहेत 527. मुंबई लोहमार्गाला आहेत 743. आता पुढे जाऊयात. आता पुढे गेल्यावरती बघा, नंतर येतं ठाणे ग्रामीण. तर ठाणे ग्रामीणला या ठिकाणी तुमच्या एकूण जागा आहेत 167. त्याच्यानंतर इकडे पुढे येऊया. रायगडला आहेत त्या ठिकाणी 97 जागा. रत्नागिरीला आहेत 108 जागा. सिंधुदुर्गला आहेत 87 जागा. नाशिक ग्रामीणला 380. कसं काय 380 नाही, नाशिक ग्रामीणला 380 नाही आहेत. नाशिक ग्रामीणला आहेत ना पोलीस शिपायाच्या तुमच्या 210 जागा आहेत आणि अधिक तुमच्या चालकच्या 52 जागा. टोटल 262. आकडा चुकीचा आहे. धुळ्याला 133. लोहमार्ग संभाजीनगर 2 मिनिट आपण जागा सोडून देऊ. एक तुम्हाला सोपी गोष्ट, जर तुम्हाला जागा बघायची असते ना, जागा बघण्यासाठी एक सोपी आयडिया तुम्हाला ठिकाण सांगतो. काय करायचं माहितीये का, हे बघा, तुम्ही काय करायचं, इथे यायचं. इथं आल्यावरती एक वेबसाईट आहे माझी नोकरी म्हणून. हे बघा, आपण या ठिकाणी जाऊया. ही बघा, ही वेबसाईट आहे माझी नोकरी. बस इथं यायचं. इथं आलं का, इथं तुम्ही पोलीस भरतीच्या याच्यामध्ये यायचं. इथे पोलीस भरतीचं हे सर्च करायचं. तुम्ही इथं आले का, वाटलंच माझी लिंक मी याच्यामध्ये देऊन टाकेल बायो मध्ये. इथं आले का, हे बघा, इथं यायचं. आणि इथं आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल कुठं, हे बघा, खाली जाऊयात. हा, इथं जाहिरात दिले, जाहिरात पीडीएफ म्हटलं ना, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक हेरवरती इथे या ठिकाणी असं काहीतरी हे ओपन होते. झालं. आता याच्यानंतर सपोज आता तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचं. सपोज मला नाशिक ग्रामीणला फॉर्म भरायचा आहे आणि मला भरायचा आहे कॉन्स्टेबल साठी. बघा, मी क्लिक करणार आहे पोलीस कॉन्स्टेबल होते. पोलीस कॉन्स्टेबल होते क्लिक करते. घटक म्हणजे तुम्हाला जिल्हा निवडायला लावतं. आता पोलीस कॉन्स्टेबलला मला भरायचं कुठं, नाशिक ग्रामीणला. तर नाशिक आर दिसतंय का, हे बघा या ठिकाणी दिसते SP नाशिक आर म्हणजे नाशिक ग्रामीण. मी याच्यावरती क्लिक केलं. आता हे डाउनलोडचं ऑप्शन आलं. डाउनलोड होते, मी या ठिकाणी काय केलं, क्लिक केलं. आता या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड होते. झाले. आता ही नाशिक ग्रामीणची जी काही जाहिरात आहे ती या ठिकाणी आलेली आहे. या नाशिक ग्रामीणच्या तुम्हाला म्हणजे तुमच्या कॅटेगरीज वाईज जागा या ठिकाणी पाहायला भेटतील. बघा, एकूण जागा तुमच्या 210 जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरीचे पाहिलं तर अजला 19, अजला 24, विजयला 10, भजकला 9, भजबला 7, भजकला 7, भजडला 0,
विमाप्रला 4, इतर मागासवर्ग 71, ओबीसीला जास्त जागा आहेत नाशिक ग्रामीणला. त्याच्यानंतर महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, टोटल तुम्हाला या ठिकाणी काय तर जागा पाहायला भेटत आहेत. डायरेक्ट पूर्ण तुम्हाला नाशिक ग्रामीणच्या जाहिरात या ठिकाणी पाहायला भेटते. माननीय बाळासाहेब पाटील, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक. ओके, अशा प्रकारे तुम्ही जागा बघू शकता कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत. आता मी जे दिलं होतं त्याच्यामध्ये आकडा चुकीचा आहे, जाऊ द्या. तुम्ही तुम्हाला कळलं ना विस्तृत जागा कुठं व्हायच्या, तुम्ही इथं पाहू शकता. डायरेक्ट ऑफिशियल तुमची डायरेक्ट हे बघा, आपण आता कुठे येत ना, हा, ही जी इथे तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25. इथे ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपण आपल्या कामावरती वापस येऊया. याला जाऊ दे पुढं. हे जागा काय आपल्याला महत्वाच्या नाही, तुम्ही बघून घ्या. ओके, आता सर्वात अगोदर आपल्या शैक्षणिक पात्रतेवरती. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये काय माहिती का, जर तुम्ही पेन मला पिवळा घ्यावा लागेल ना, अरे कुठं गेलं का, जर तुम्ही पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही पोलीस बॅट्समॅन साठी फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं कमीत कमी 10वी पास असले तरी चालेल. आलं लक्षात. पोलीस शिपाई चालक, SRPF आणि कारागृह यांच्यासाठी तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे. पण बॅट्समॅन साठी 12वी आणि बॅट्समॅन तुमचं 10वीच्या बेसवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हा विषय. नंतर बॅट्समॅनचं कसं माहिती आहे तुम्हाला गोष्ट होतो, बॅट्समॅन साठी तुम्हाला काय लागतं, पहिली गोष्ट 10वी पास, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एखादं ते वाद्य वाजवता आलं पाहिजे, त्या वाद्याबद्दलची माहिती असली पाहिजे आणि त्याचं वाजवण्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. बस या गोष्टी असल्यात तर तुम्ही बॅट्समॅन साठी फॉर्म भरू शकता आणि बॅट्समॅनला तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण तिथं बी भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन झाले. आता मध्यंतर ज्यावेळेस लोकांना कळलं की बॅट्समॅनची अशा प्रकारची भरती होत असते, अशा प्रकारे ह्या गोष्टी कराव्या लागतात, तर लोकांना वाटलं अरे सोपं पर्याय, सर्व तिकडे घुसायला लागलं, तिकडे कॉम्पिटिशन वाढलं. म्हणजे कॉम्पिटिशन भावड्या सर्वीकडे असं म्हणायचंच नाही, इथं कॉम्पिटिशन कमी, तिथं कॉम्पिटिशन कमी. माझं काम नाही का, बस आपलं टार्गेट सेट करायचं की मला ह्या ठिकाणी इथे फॉर्म भरायचा आहे आणि इथं मला माझा कार्यक्रम वाजवायचा आहे. बस तुम्ही ह्या गोष्टी करा आणि डायरेक्ट कामाला लागून जा. बाकीच्या फालतू पसराच्या मागे लागून नका. कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी अभ्यास करावंच लागणार आहे. आलं लक्षात. आता शैक्षणिक पात्रता बघितली, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता छाती उंची बघून घेऊ. आता ओके, आता उंचीबद्दल जर बघितलं तर पुरुषांना या ठिकाणी 165 सेंटीमीटरची उंची लागते आणि महिलांना 155 सेंटीमीटरची उंची लागते. म्हणजे कमीत कमी 165 मध्ये पेक्षा अधिक असलं तरी म्हणजे अधिक चांगलं, पण कमीत कमी 165 असावी कोणाची, पुरुषांची, आणि महिलांसाठी कमीत कमी 155 सेंटीमीटर. आता आपण जर छाती जर बघितले तर पुरुषांची जी काही छाती आहे न फुगवता, अरे काय झालंय, इथं नाही इथं ना, अरे थांब 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 थांब. बघा, आता छातीबद्दल बोलायचं झालं, पुरुषांची न फुगवता कमीत कमी, मी काय म्हणतोय, कमीत कमी 79 सेंटीमीटर बसले पाहिजे. कमीत कमी 79 सेंटीमीटर बसले पाहिजे आणि फुगवून तुमची 5 सेंटीमीटर काय छाती फुगली पाहिजे. म्हणजे तुमची जेवढी काय असेल, सपोज आता एक्झाम्पल आहे, जर तुमची कमीत कमी जर 79 सेंटीमीटर असेल तर फुगून तुमची 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. म्हणजे 79 अधिक 5 किती होतात रे, तर ते होतात तुमचे या ठिकाणी 84. ते किती होतात 84. तर मग 84 आले पाहिजे. सपोज एक्झाम्पल बाय एखादा मुलगा असेल त्याचे 90 सेंटीमीटर असेल
तर त्याची फुगवल्यानंतर 95 सेंटीमीटर झाली पाहिजे. म्हणजे तुमची जेवढी असेल तेवढी, आणि फुगवल्यानंतर किती पाहिजे, 5 सेंटीमीटर ती फुगली पाहिजे. पण कमीत कमी या ठिकाणी काय आहे, कमीत कमी 79 सेंटीमीटर आहे. मुलींचा काही विषय नाही. चला पुढे जाऊयात. आता येऊया आपण आपल्या मैदानी चाचणीबद्दल. आता मैदानी चाचणीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमचे एकूण टोटल 3 इव्हेंट असतात. ओके, आता बघूयात. आता सुरुवात पहिले येतं ते म्हणजे तुमचं 1600 मीटर. ओके, मुलांसाठी 3 असतात, एक 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. मुलींसाठी काय असतं, मुलींसाठी 1600 मीटर नाही तर मुलींसाठी असतं 800 मीटर. 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे 3 इव्हेंट असतात. आता जर आपण बघितलं तर मुलांसाठी 1600 मीटरला मार्क आहेत तुमच्या ठिकाणी 20 आणि मुलींसाठी 800 मीटरला मार्क आहेत 20. त्याच्यानंतर 100 मीटरला बघूयात तर मुलांसाठी 100 मीटरला मार्क आहेत 15, मुलींसाठी बी 100 मीटरला मार्क आहेत 15 आणि गोळाफेकचं सेम टू सेम ते मुलांसाठी गोळाफेकला 15 मार्क, मुलींना बी गोळाफेकला 15 मार्क झालं. आता त्याच्यानंतर मुलींना जो गोळा आहे, मुलींना गोळा फेकावा लागतो 6 मीटरचा आणि मुलांना फेकावा लागतो 8.5 मीटरचा झालं. टोटल तुमची 50 गुणांची जी काय ती शारीरिक चाचणी या ठिकाणी होत असते. आता पुढे जाऊयात. आता पुढे आल्यावर आपण वयाची अट बघूत. आता वयाची अट अशी आहे ना की तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 रोजी जर तुमचं 30 नोव्हेंबर 2025 आत जर तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही या पोलीस भरतीसाठी क्वालिफाय होऊ शकतात. पण तुमचं 12वी पास असणं गरजेचं. तर बऱ्याच लोकांचं काय झालंय, त्यांचं वय झालंय 18 झाले पण त्यांची भाई 12वी, ते आता 12वी मध्ये शिकत आहेत. सो हा वाला विषय. तर तुमचे 18 वर्ष पूर्ण असावी लागतात पण तुम्हाला 12वी पास सुद्धा गरजेचं आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं झालंय की ते 12वी पास आहेत पण ते 18 वर्ष पूर्ण नाहीत. तर तुम्हाला या दोघी गोष्टी लागतात. तुमचं 18 वर्ष पण पूर्ण पाहिजे आणि 12वी पण झालेली पाहिजे. आता जास्तीत जास्त वय जर म्हटलं तर पोलीस भरतीमध्ये वयाची जी काय मर्यादा आहे ती पोलीस शिपायासाठी आहे. पोलीस शिपायासाठी आहे 18 ते 28 वर्ष, चालकसाठी आहे 19 ते 28 वर्ष आणि SRPF साठी आहे 28 ते 25 वर्ष. पण जर तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल, उदाहरणार्थ ओबीसी, एनटीपी, एनटीसी, एनटीटी, एससी, एसटी ज्या काही कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 5 वर्षाची सूट आहे. तुम्हाला या ठिकाणी काय 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे तुम्हाला कारागृह शिपायासाठी काय होईल या ठिकाणी 18 ते 33. त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं इथं तर 19 ते 33 आणि या ठिकाणी 18 ते 33. म्हणजे जर तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची या ठिकाणी सूट भेटत असते. आलं लक्षात? हॅलो 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 ओके, आलं लक्षात? आता पुढे जाऊयात. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आता पोलीस भरती आली तर पोलीस भरती आल्यावर तर सर्वात अगोदर आपण काय करत असतो, सर्वात अगोदर आपण पहिली गोष्ट करत असतो ती म्हणजे फॉर्म भरणं. आता कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचा वगैरे याचा व्हिडिओ मी उद्या देणार आहे. जे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल तोपर्यंत माझा व्हिडिओ शूट झालेला असेल, पण उद्या तुम्हाला 100% व्हिडिओ भेटून जाणार आहे. जर तुम्ही 2-3 दिवसानंतर जर हा व्हिडिओ बघत असाल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकून देणार आहे. काय विषय नाही. झालं? आता बघा, आता जाऊया पुढं. आता पोलीस भरतीसाठी अर्ज करत असताना लागणारी कागदपत्रे. आता सर्वात पहिले तुमच्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे एक गोष्ट आहे, आधार कार्ड अनिवार्य आहे. तुम्हाला आधार कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि एक गोष्ट या ठिकाणी नोट करून घ्या की ते लिंक केलं पाहिजे मोबाईल नंबरला. ओके, ते मोबाईल नंबरला लिंक असलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, बरेच लोक म्हणतात की सर माझ्या पप्पाच्या मोबाईल नंबरला मी लिंक केलंय, माझ्या नंबरला नाही केलं, चालेल का? काही हरकत नाही. तर कोणाच्याही नंबरला लिंक राहू, फक्त लिंक असलं पाहिजे. झालं? आणि त्याच्यानंतर नवीन पासपोर्ट साईज फोटो, नजीकच्या काळामध्ये काढलेला नवीन पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे. आणि बॅकग्राऊंड असं लाल निळं काही असलं काही अडचण नाही. जसं की आय थिंक याचं आहे SSC वाल्यांचं, त्यांचं असं म्हणणं असतं की बॅकग्राऊंड रेडच पाहिजे. तर इथं तसा काही विषय नाहीये. आता आपण शैक्षणिक कागदपत्र या ठिकाणी बघूयात. शैक्षणिक कागदपत्रामध्ये तुमची 10वी 12वी किंवा पदवी असल्यास तुम्हाला त्यांचं मार्कशीट आणि
बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोघं गोष्टी ठिकाणी तुम्हाला लागतं. आता प्रत्येक ठिकाणी नाही विचारत, बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की फक्त बोर्ड सर्टिफिकेट विचारतात, पण मग काही काही ठिकाणी तुम्हाला मार्कशीट सुद्धा मागलं जातं. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता जातीय प्रमाणपत्र बघू. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय लागतं. जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ठिकाणी लागत असतं. आता कास्ट सर्टिफिकेट बद्दल जर आपण ठिकाणी बोलायला गेलो तर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही फक्त एकदाच काढायची असते. ते असं नाही की त्याची व्हॅलिडिटी वगैरे संपत असते, असं काही विषय नसतं. बस तुम्ही एकदा काढली तर ते आयुष्यभर चालत असतं. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. आता जात वैधता प्रमाणपत्र हे जे आहे ना हे तुम्हाला लागतं, भरते लागतं, मी नाही म्हणते, पण महत्वाची गोष्ट हे तुमच्याकडे आता नसलं तरी चालेल. आता तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसलं तरी चालेल, तुम्ही भरती झाल्याच्या नंतर सुद्धा देऊ शकता. तुम्हाला भरपूर वेळ दिला जातो, तुम्ही तेव्हा ते देऊ शकता. जाऊ द्या, पर्सनल नाही बोलायचं. सो तुम्ही नंतर देऊ शकता. आता त्याच्यानंतर रहिवासी दाखला, ज्याला आपण डोमासेल सुद्धा म्हणतो, तर डोमासेल लागतं, त्याला रिन्यू करायची गरज पडत नाही, ते फक्त एकदाच काढायचं, काय विषय नाही. आता पुढे जाऊया. आता पुढचे कागदपत्र आपण टाकायला बघूयात. आता नॅशनॅलिटी तेच आहे, एकदाच काढावं लागतं, काय रिन्यू करण्याची गरज येत नाही. आणि त्याच्यानंतर येऊया आपण आता सर्वात मोठा मुद्दा, तो म्हणजे नॉन क्रिमिनल. आता महत्वाची गोष्ट नॉन क्रिमिनल बद्दल आपण सर्व गोष्टी आपण ठिकाणी दूर करणार आहोत. आता नॉन क्रिमिनल जे असं आहे, ते नॉन क्रिमिनल तुमचं 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. ओके, 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं. 3 वर्षानंतर तुम्हाला ते नवीन नॉन क्रिमिनल काढावं लागत असतं. झालं. आता नॉन क्रिमिनल बद्दल जर आपण म्हटलं, आता नॉन क्रिमिनल कोणाला लागतं आणि कोणाला लागत नाही. जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नॉन क्रिमिनल हे ओबीसी, त्याच्यानंतर एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी आणि इथं चुकलंय, इथं करायचं तुम्हाला एसीबीसी. आता जे मराठ्यांना आरक्षण देण्यात आलंय एसीबीसी मध्ये, तर एवढ्या सर्वांना जे काही नॉन क्रिमिनल लागत असतं. आणि आता लागत कोणाला नाही, तर एससी, एसटी आणि ओपन यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. आता लक्षात आलं कोणाला नॉन क्रिमिनल लागतं, कोणाला लागत नाही, ते ह्या वाल्या गोष्टी. आणि महत्वाची गोष्ट, नॉन क्रिमिनलची तुमची डेट चेक करून घ्या, ते व्हॅलिड आहे का नाही. आता तुम्ही जी काही भरती देत आहात, तर त्याची तुमची जी काही एक्सपायरी डेट आहे, एक्सपायरी डेट 2026, 27, 28 अशी काहीतरी असली पाहिजे. म्हणजे 26च्या पुढची असली पाहिजे. 26 पकडून बरं का, 26 पकडून 26च्या पुढची असली पाहिजे. म्हणजे जर तुमचं याच्यामध्ये 2025, 24 जर दिलं असेल, तेवढा तारीख संपली त्याच्यावाले. आलं लक्षात. झालं. त्यानंतर आता इतर कागदपत्र, जसं की आता एमएसआयटी. एमएसआयटीचा काय विषय, आता असलं तरी काही हरकत नाही, नंतर दिलं तरी ते चालतंय. असलं तरी काही हरकत नाही, नसलं तरी काय हरकत नाही. झालं. आणि बस एवढं डॉक्युमेंट. आता याच्यानंतर आपण बाकीचं जर पुढं पाहायला जर गेलं, आता बघा पुढे बघा काय येतं. आता जसं की हे रेग्युलर हे जे सर्वसाधारणमधून फॉर्म भरतात, हे त्यांच्यासाठी कागदपत्र होते. आता युएस स्पेशल आरक्षण मध्ये जसं की होमगार्ड झालं, पोलीस पाल्य झालं, माजी सैनिक झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे जे काय आहेत ना, आता त्यांच्यासाठी. सपोज तुम्ही जर पोलीस पाल्य असाल, तर पोलीस पाल्याने त्याच आपलं पोलीस पाल्याचं त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर होमगार्ड असाल, तुमच्याकडे ते काय 1095 दिवस असं काय कितीतरी दिवसाचं ते सर्टिफिकेट असतं, तुम्हाला ते पाहिजे. त्याच्यानंतर जरा पुढे गेलो, प्रकल्पग्रस्त असतील, तुमच्याकडे प्रकल्पग्रस्तचं तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. झालं. आणि आता एक महत्वाची गोष्ट, याचं क्लिअर नाही झालं. एक एनसीसीचा असा विषय ना, जर तुमच्याकडे एनसीसीचा सर्टिफिकेट ते एबीसी कोणतं जरा आय थिंक आम्हाला मी ग्रेड विसरलो, तर तुमच्याकडे एनसीसी ते सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा दिले जातात. आणि ते फक्त पोलीस शिपाई फक्त या पदासाठी दिले जातात, चालकसाठी, एसआरपीएफ साठी नाही दिले जात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ते 5 मार्क तुम्हाला कधी दिले जातात माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड क्वालिफाय होता. ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देता, जेव्हा तुमचे फायनल मेरिट लावले जाते ना, तर फायनल मेरिट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क जास्तीचे दिले जातात. आलं लक्षात. हा तुमचा एनसीसीला फायदा आहे. आणि हा महत्वाची गोष्ट, मी एक गोष्ट सांगायचं विसरलो ज्यावेळेस मी उंची सांगत होतो. आता उंचीमध्ये काय माहिती का, उंची एवढी आहे, पण जर तुम्ही एसटी, मी काय सांगतोय, जर तुम्ही एसटी कॅटेगरी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल, तर एसटी कॅटेगरीसाठी
5 सेंटीमीटरची या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर तुमची मुलांची हाईट या ठिकाणी 160 सेंटीमीटर पाहिजे. जर तुम्ही मुलींमधून एसटी कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुमची हाईट ही 150 सेंटीमीटर असली, म्हणजे कमीत कमी 150 सेंटीमीटर असली तरी चालेल. फक्त फक्त एसटी कॅटेगरी, अदर कोणतीच कॅटेगरी नाही. ही गोष्ट मला सर्व सांगायची, ती लक्षात आणून दिली. जरा आता पुढे जाऊया. झालं, आता इथपर्यंत आलो. आता त्याचा फॉर्म वगैरे तर भरला गेला. आता आपल्याला करावं लागेल भाई अभ्यास, कारण की फॉर्म भरल्यानंतर काय होत असतं, आता मला अभ्यास करावा लागत असतो. आता अभ्यासाबद्दल आपण या ठिकाणी बोलूयात. सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होत असतं, नंतर पेपर होत असतो. आता आपण आपल्या पेपराबद्दल जर बोलूयात, जर पेपराबद्दल जर बोलायचं झालं ना तर एकूण तुम्हाला मार्क असतात 100, एकूण 100 प्रश्न आणि 100 मार्क असतात. आणि तुमच्या पेपरला जो काही वेळ असतो तो वेळ असतो तुमचा या ठिकाणी 90 मिनिटाचा वेळ असतो. आणि निगेटिव्ह सेंट्रल सारखं निगेटिव्ह मार्केटिंग रिकॉर्डिंग असा या ठिकाणी काही विषय नसतो. झाला, आता बघूयात. एकूण तुम्हाला विषय आहेत, 4 विषय आहेत. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान ज्याला जीके म्हणतात, गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. आणि प्रत्येकाला या ठिकाणी 25-25 मार्क आहेत. प्रत्येकाला या ठिकाणी 25-25 मार्क आहेत. टोटल तुम्हाला या ठिकाणी 100 मार्क आहेत. झालं, विषय माहिती पडले. तर पुढे जाऊयात. आता जर आपण या ठिकाणी पुढे जर आलो तर आता पुस्तकं कोणती कोणती वापरायची, कोणत्या विषयासाठी कोणते कोणते पुस्तकं वापरायचे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, बाजारामध्ये असंख्य पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी काय त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीये, पण महत्वाची गोष्ट, मी जे पुस्तक वापरलं होतं आणि महत्वाची गोष्ट, जास्तीत जास्त लोक जे पुस्तक वापरतात ते प्रचलित पुस्तकाबद्दल आपण या ठिकाणी बोलू. बाकीच्या छोट्या मोठ्या पुस्तकाबद्दल आपण काय बोलणार नाहीये. बघा, सर्वात पहिले येतं ते म्हणजे तुमचा विषय मराठी व्याकरण. आता मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2 मोठे लेखक आहेत, एक मोरा वाळंबे, एक बाळासाहेब शिंदे. तर जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर मी तुम्हाला या ठिकाणी रेफर करणार आहे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक. कोणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणासाठी. मराठी व्याकरणाचं पुस्तक तुमचं या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर येऊया आपण आता जीके साठी. जीके साठी तुम्ही घेऊ शकतात सह्याद्रीचा उमेश रुपणवार सरांचा ठोकळा. सह्याद्रीचा ठोकळा. जीके साठी काय घ्यायचं तुम्हाला? सह्याद्रीचा ठोकळा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येऊ आपण गणितासाठी. आता गणितासाठी तुम्ही सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथमॅटिक्स हे पुस्तक घेऊ शकतात. झालं, आणि लक्षात. त्याच्यानंतर येऊया आपण बुद्धिमत्तेसाठी तेच सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता हे पुस्तक घेऊ शकतो. आता महत्वाची गोष्ट, मी जर फक्त या पुस्तकांबद्दल बोलतोय हा नाही, मी पोलीस भरती करत असताना हे पुस्तक वापरले होते आणि मी पोलीस झाल्यानंतर सुद्धा आता सुद्धा मी ते पुस्तक वापरतो, तुम्हाला दाखवतो. जस्ट अ मोमेंट. मराठी व्याकरण झाला, त्याच्यानंतर हे कोणतं आहे? हे बुद्धिमत्ता. मॅथचं माझं ओके, मॅथचं बॅगेत पडलंय. हे झालं. आता कोणतं उरलं रे? ठोकळा घेतला. ओके, झाला, आला ठोकळा. बघा, सुरुवात पहिले तुम्हाला काय बोलतो? बाळासाहेब शिंदे ना. हे बघा, हे 4 ते बघा, हे 4 पुस्तक मी घेऊन आले. अजून मी वापरतो, उगाच असं नाही. हे बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक. भाई एकच नंबर पुस्तक आहे. आणि बघा, मी हायलाइट केला, म्हणजे अजूनही माझा अभ्यास चालू आहे. झाला. त्याच्यानंतर 2 नंबरला कोणतं होतं रे? ओके, 2 नंबरला जीकेचं सह्याद्रीचा ठोकळा. सह्याद्रीचा ठोकळा 2025चा. हा एवढा मोठा ठोकळा आहे आणि याचं बी माझं अभ्यास या ठिकाणी चालू आहे. हे बघा, हे पॉइंट या ठिकाणी हायलाइट केलेत. दॅट्स मीन भावड्या, मी अजूनही माझा अभ्यास या ठिकाणी काय चालू आहे. एवढा ठोकळा आहे. हा तुम्ही केला ना, 1 नंबर ठोकळा भाई. म्हणजे वाचायला इतका सोपा, म्हणजे लहान मुलाला समजेल एवढा सोप्या भाषेमध्ये हा ठोकळा या ठिकाणी लिहिलेला आहे. एकच नंबर आहे. जीके साठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे उमेश रुपणवार सरांचा सह्याद्रीचा ठोकळा. त्याच्यानंतर 2 नंबरला काय होतं? 3 नंबरला होतं तुमचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता. आता याला मी कव्हर करून घेतलंय. जस्ट अ मोमेंट. कव्हर, हे बघा, हे
सतीश वळसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथमॅटिक्स हे पुस्तक आहे, हे बी 1 नंबर. हे तुम्ही चांगले केलं ना भाई, याच्या बाहेर जात नाही प्रश्न. मी तुम्हाला जेवढे पुस्तक सांगतोय, जर तुम्ही हे पुस्तक चांगले केले, याच्या बाहेर प्रश्न जातच नाही, तुम्हाला एवढं सांगतो. बघा 1 नंबर पुस्तक, माझा अजून अभ्यास चालू आहे. हे झालं. त्यानंतर 3 नंबरला शेवटी काय होतं रे, तेच बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्ता सतीश वळसे सरांचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता, हे पण मी अजून सुद्धा वापरतो आहे. असं बाकी म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एवढं हेतू उद्देश एवढाच ना, की भाई ह्या गोष्टीला मी अजूनही वापरतोय. बाकीच्या लोकांसारखा नाही की मी पैसे गुण बोलतोय की बाबा मला पैसे भेटलेत आणि मी ते त्यांचं प्रमोशन करतोय, हा वाला विषय नाही. जर प्रमोशन केलं असताना तर मी एकाच पुस्तकाबद्दल बोललो असतो, एक पुस्तक घेतलं असतं त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल हा वाला विषय. तर मी एका पुस्तकाबद्दल बोललो का नाही, त्या 4 पुस्तकाबद्दल बोललो. आणि 4 लोक तुम्हाला काही एका व्हिडिओचे पैसे देणार आहेत का, म्हणजे थोडंसं यूज ऑफ माइंड. सो हा वाला विषय क्वालिटी पुस्तक आहे, तुम्ही ते वापरू शकता. आता पुढे जाऊयात. आता जर आपण पुढे गेलो, आता चालक, हा महत्वाची गोष्ट, जर तुम्ही चालक पदासाठी जर फॉर्म भरत असाल, तर चालक पदासाठी तुम्ही STI सचिन कुरण सरांचं एक पुस्तक आहे, तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. कोणाचं? STI सचिन कुरण सर यांचं पुस्तक आहे चालक भरती मार्गदर्शनाचं. तर तुम्ही ते त्या ठिकाणी घेऊ शकता. ते ना नेमकी मी आता मित्राला दिलंय, ते मित्राला दिलंय, मी ते अजून ते सुद्धा वापरतोय. तर चालकसाठी STI सचिन कुरण सर. आता पुढे बघूयात. आता महत्वाची गोष्ट, बेस्ट टेलिग्राम चॅनल कोणतं. आता टेलिग्राम बद्दल जर बोलायचं झालं, आता महत्वाची गोष्ट, तुम्ही असंख्य टेलिग्राम चॅनल आहेत, पण आपण आता सर्वांबद्दल काही बोलणार नाहीयेत. आपण बोलूया फक्त आपल्या स्वराज अकॅडमी नाशिकच्या टेलिग्राम चॅनल बद्दल. आता तुम्ही टेलिग्राम जॉईन करायचं आहे, कोणतं? स्वराज अकॅडमी नाशिक. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन कशाला? स्वराज अकॅडमी नाशिक हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. आता तुम्हाला या ठिकाणी भेटणार काय काय, या ठिकाणी कमी कसं काय दिलेलं आहे, हा बघूयात. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी भेटतात. चालू घडामोडीचं तुम्हाला पुस्तक घेण्याचं गरजच नाहीये, आणि या ठिकाणी रोजच्या चालू घडामोडी भेटतात. आता विषय असा आहे की चालू घडामोडी तुम्ही न्यूजपेपर मधून काढू शकता, पण आपला टाइम वाचला पाहिजे. त्यासाठी मी स्वतः ते न्यूजपेपर वाचाल, त्याच्यामध्ये जी महत्वाची माहिती ती मी तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देईन. आपल्याला पूर्ण न्यूजपेपर वाचत बसण्याची गरज नाही, आपल्या ठिकाणी वेळ वाचणार आहे. आणि दररोजच्या बेटा, दररोज तुमच्या ज्या काही गोष्टी होणार त्या, आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मी स्वतः करत असतो. मी स्वतः पोलीस आहे, मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. आता पुढे जाऊयात. आता पुढे गेलं, आता आपण या ठिकाणी जीकेचे रोजचे आपण 20 ते 25 प्रश्न घेत असतो. किती? 20 ते 25. जीकेचे रोजचे तुमचे आपण 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी घेत असतो. हे बघा, रोजचे तुमचे काय झालं, आपण 25 प्रश्न जरी घेतोय, तर आपण एका महिन्यामध्ये किती प्रश्न घेतोय बघा. 3 वाजे 1505, हातच्याला आला 1, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 6 आणि 1 6, 750. 750 झाले तुमचे एका महिन्याचे. आणि गुणाकारामध्ये आपण या ठिकाणी जर एका वर्षात जर केलं, 12 पंचे 60, 60 0, हातच्याला आले 6, नाही सॉरी, हा तुमचा 0, हातच्याला आले तुमचे 6, 12 सेकंद 72 82 84 84 अधिक 6 92, टोटल 10,000च्या आसपास प्रश्न तुमच्या या ठिकाणी टेलिग्रामलाच होऊन जात आहेत. झालं. आणि प्रत्येक विषयावर स्वतंत्र प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करून घेत असतो. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेलो तर मोफत चालू घडामोडीचे पुस्तक सुद्धा आपण या ठिकाणी देत असतो. म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीचं पुस्तक घेण्याची सुद्धा गरज नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला चालू घडामोडीचं मोफत पुस्तक उपलब्ध करून देणार आहे, आणि एकदम भाई क्वालिटीमध्ये क्वालिटी कंटेंट राहणार त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अभ्यासाचं मार्गदर्शन. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही रोज काय अभ्यास केला पाहिजे त्याचं सर्व जे काही मार्गदर्शन, म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्लॅनिंग. उद्या तुम्ही काय अभ्यास करणार आहात त्याचे संपूर्ण प्लॅनिंग तुम्हाला आदल्या रात्रीच तुम्हाला या ठिकाणी भेटून जात असते. नो टेन्शन. झालं. त्याच्यानंतर ग्राउंडचं, आता तुम्ही 1600 मीटर उद्या, आता बरेच लोक ना फक्त नावाला रनिंग करताय म्हणता की सर मला टायमिंग वाढत नाही. भाई त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करावी लागते. नुसतं एकासारखं पळून नाही राहावं लागत. त्याच्यामध्ये रोज चेंजेस करावे लागतात. आज 400 मीटर, त्याच्यानंतर 200 फास्ट, 200 स्लो, लॉंग रनिंग, सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर मी असं संपूर्ण 90 दिवसाचं शेड्यूल तयार केलंय. त्याची PDF आपण त्या ठिकाणी टेलिग्रामला टाकत असतो, आणि रोजच्या रोज शेड्यूल सुद्धा तुम्हाला ठिकाणी देत असतो. या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या स्वराज अकॅडमी नाशिकच्या टेलिग्राम चॅनलला भेटत असतात. म्हणून जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला मदत करणार 50%
जर तुम्ही भरती होतात ना त्याच्यावर तुम्हाला 50% मदत करू शकतो स्वराज्य अकॅडमी नाशिकचं टेलिग्राम चॅनल. म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. आता महत्त्वाची गोष्ट, मी ह्याच्या जेवढ्या काही गोष्टी बोललोय आता या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो का नाही हे सुद्धा बघणं या ठिकाणी गरजेचं असेल. आपण एक काम करूया, आपण जाऊया आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. चला आलो आपण टेलिग्रामला. ओके, आज आपण या ठिकाणी टेलिग्रामला आलेलो आहे. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला काय बोललो, तू चालू घडामोडी. आता बघा, आता ज्या काय चालू घडामोडी झाल्यात लगेच आपण या ठिकाणी देतोय. हे बघा, त्याच्यानंतर भरती सुरू आहे. आता कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले वगैरे आपण लगेच ग्रुपला टाकले. अजून सर्व गोष्टी हे बघा, चालू घडामोडी. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, डॉक्टर नितीन करिक. लगेच चालू घडामोडी. आणि हा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% विचारला जाणार आहे. लगेच ती माहिती सर्वे बघा, चालू घडामोडीचे बघा, लगेच चालू घडामोडी सर्व माहिती. आणि वेळोवेळी मी मार्गदर्शन करत असतो. आता हे बघा, हे नवी मुंबईचं ग्राउंड आहे. नवी मुंबईला ग्राउंड चालू झालं लगेच तुम्हाला लगेच आपल्या, जर तुम्ही आपण टेलिग्राम चॅनल माहिती जॉईन केला असेल तुम्हाला लगेच माहिती पडणार आहे कोणते कोणते कागदपत्र लागतात त्या संदर्भात. हे बघा, लगेच या ठिकाणी माहिती लगेच सर्व गोष्टी आपण लगेच उपलब्ध करून देतोय. झालं. हा, हे बघा, तुम्हाला बोललो होतं ना की आपण ग्राउंडचं, आता जसं की आता 75वा दिवस होता, तुम्ही ग्राउंड कसं करायचंय बघा. 400 मीटर 3 राऊंड बॉडी वॉर्मअप करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला आज 3 किलोमीटरची लॉंग रनिंग होते वाटतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्प्रिंटा कशा मारायच्यात, 200 मीटरच्या 3 स्प्रिंटा, 100 मीटरच्या 2 स्प्रिंटा वगैरे तुम्ही काय वर्कआउट करायचा ते पण या ठिकाणी टाकले. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी खाली गेलो, हे बघा, तुम्हाला बोललो तर मी अभ्यासाचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. उद्या तुम्हाला काय अभ्यास करायचा हे आपण अर्ध्या रात्री देत असतो. बघा, टायमिंग आहे 21:07 म्हणजे रात्री 9:07 आपण देऊन टाकलं होतं की उद्या तुम्ही काय अभ्यास करायचा. बघा कसं होतं, मराठी व्याकरणाचा नाम टॉपिकचा नामाचा वचन विचार तुम्ही हे करायचंय. पंचायत राज मधला तुम्ही हा टॉपिक वाचायचा, महाराष्ट्र भूगोलामधला हा टॉपिक, गणिताची ही गोष्ट करायची, बुद्धिमत्तेची ही गोष्ट. म्हणजे उद्या तुम्ही काय अभ्यास करायचा त्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आदल्या दिवशीच भेटून जातं. बघा, तुम्हाला असे प्रश्न सुद्धा भेटतात. आता येतील आहे की कोणते पद केवळ पदोन्नतीने भरलं जातं, म्हणजे फक्त प्रमोशनने होतं. तर PSI ची एक्झाम होत असते. त्याच्यानंतर पोलीस उपअधीक्षक DYSP ची एक्झाम होत असते. त्याच्यानंतर हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आता हा प्रमोशन भरला जातो. बघा, म्हणजे तुम्ही क्लिक केलं का की तुमचं प्रश्न उत्तर बरोबर येतं, तुम्हाला बाहेर वाटतं. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठं आहे, ती आहे तुमची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, ती आहे नाशिकला. ये देखो, खालीलपैकी कायद्यांपैकी दंडसंहिता कोणते, दंडसंहिता तुमची IPC. डॉबरमॅन पेग हे काय आहेत, हे तुमचे श्वान आहेत. त्याच्यानंतर CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे, CBI गुन्हे तपास. NSG चे विस्तारित रूप काय, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोला जीकेचे 20 ते 25 प्रश्न भेटतात, ते पण आहे. आणि अशी महत्वाची जे काय सर्व तुमची माहिती आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला पुरवत असतो. सर्व गोष्टी आणि माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला देत असतो. आणि महत्वाची गोष्ट, आपण दर रविवारी या ठिकाणी आपण टेस्ट पण घेत असतो. टेस्ट तर घेतोच, त्यानंतर आपण टेस्टची आपण या ठिकाणी रँक सुद्धा जाहीर करत असतो. तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. हे बघा, ही अशी आपण 100 मार्काची टेस्ट घेत असतो. पूर्ण ऑनलाईन नसतं, जायचं 100 मार्काची टेस्ट वगैरे तुम्ही या ठिकाणी सोडत असतात. आणि ते टेस्ट सोडवल्यानंतर आपण या ठिकाणी लगेच एक PDF टाकतो. त्या PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचे रँक सुद्धा पाहायला भेटत असतात. ते PDF कुठे खाली असेल ते, हा आपलं मी तुम्हाला बोललो होतो की मुलींसाठी जे 800 मीटरचं चॅलेंज आहे, तर मुलींसाठी 800 मीटरचं चॅलेंज डायरेक्ट पूर्ण एक PDF तयार केलेली आहे. हे बघा या ठिकाणी बघा, त्यांनी सोमवारी काय रनिंग करायचे, मंगळवारी काय रनिंग करायची. चल वरती चल रे, वरती चल रे.
हे बघा, पहिला हप्ता, त्यानंतर हा दुसरा हप्ता. बघा, मुलींसाठी 800 मीटरचे याची पूर्णच्या पूर्ण डायरेक्ट पीडीएफ आपण या ठिकाणी तयार केली आहे. तुम्हाला हे पीडीएफ कुठे भेटणार आहे? हे भेटणार आहे टेलिग्रामला. टेलिग्रामला कुठं? तुम्ही टेलिग्रामला का हे बघा या ठिकाणी हे जे वरती दिले ना, बस त्याच्यावर क्लिक केलं का हे ओपन होईल. त्याच्यानंतर चालू घडामोडीचं पुस्तक लगेच हे देखो सर्व गोष्टी ठिकाणी भेटते. आणि मुलांची पीडीएफ मध्ये आता तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस बघत असाल ना, तो पण त्या टेलिग्रामला माहिती ती सुद्धा टाकून देणार आहे. एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला ठिकाणी टेलिग्रामला भेटत असतात. म्हणून हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. हे या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घ्यायचंय. झालं, आता पुढं काय आहे? आता क्लासेस करायचं म्हटलं तुम्ही करू शकता. आता क्लासेस तुम्ही अकॅडमी वगैरे त्या गोष्टी लावू शकता. तुम्ही ऑफलाईन क्लासेसही करू शकता किंवा ऑनलाईन कोणाचे बॅच वगैरे विकत घेऊन तुम्ही तिथेही अभ्यास करू शकता. आणि आपण आता जिथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय युट्यूबला, त्या ठिकाणी आपण मोफत शिकवत असतो. तुम्ही तिथं सुद्धा मोफत मध्ये शिकू शकता. स्वराज अकॅडमी नाशिक जे काही युट्यूब हे आहे, युट्यूबला चॅनल आहे स्वराज अकॅडमी नाशिक म्हणून, त्या ठिकाणी सुद्धा आपण मोफत शिकवत असतो. तुम्ही तिथून सुद्धा शिकू शकतात. पुढे जाऊयात. झालं, अशा ह्या गोष्टी होत्या. जवळपास सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. हा, झालं. मग काय होतं माहिती आहे का, तुम्ही फॉर्म भरतात, तयारी वगैरे करतात, त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड होत असतं. ओके, ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंड झालं, ग्राउंड तुम्हाला काय 40, 42, 38 जे काही मार्क पडतील ते मार्क घ्यायचे. नंतर तुमची मेरिट लागते. म्हणजे तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय झाले की नाही झाले, तर तुमची 20 दिवस किंवा एखाद महिन्याला तुमची एक्झाम होत असते. तुम्ही त्या ठिकाणी जाता, ते एक्झाम देत असतात. एक्झाम दिली का, मग एक्झाम दिल्यानंतर तुमचे दोघांचे मार्क त्या ठिकाणी प्लस केले जातात, ग्राउंडचे आणि पेपरचे, आणि ते प्लस करून त्या ठिकाणी तुमची फायनल मेरिट लावली जाते. जर तुमचं फायनल मेरिट मध्ये जर नाव आलं तर तुम्ही 99.9% तुमचं ठिकाणी सिलेक्शन झालेलंच असतं. सिलेक्शन मधून कोणी बाहेर निघतच नाही. क्वचित जर कोणी निघालं तर निघालं, हा विषय असतो. बस मग फक्त मेरिटमध्ये नाव आणून द्यायचे. एकदा मेरिटमध्ये नाव आलं, तुमचा संघर्ष संपतो. तुमचं आयुष्य 360 डिग्री चेंज होऊन जातं. लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतं. तुमच्याकडे काय, तुमच्या परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जातं. खूप काही गोष्टी होतात. एका झोपडीमधून तुम्ही एका बंगल्यापर्यंत पोहोचून गेलेले असतात. खूप गोष्टी त्या ठिकाणी चेंज होत असतात. म्हणून जर आपल्या घराची परिस्थिती खरंच गरीब असेल तर हा खूप चांगला, पोलीस भरती खूप चांगला पर्याय आहे. माझं स्वतःचं, आता मी काय माझ्याबद्दल जास्त काय सांगत नाही, जवळपास सर्वांना माहितीच आहे. पण बऱ्यापैकी लाईफ या ठिकाणी चेंज होत असते. हो, काय बोलावं, माझ्याकडे बोलण्यासाठी नाही काही. बस करत राहा, मी आहे तुमच्यासोबत. आणि आता कुठे फॉर्म भरायचा वगैरे काय, त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या लगेच भेटून, म्हणजे आता हा व्हिडिओ झाला की मी लगेच तो शूट करणारच आहे आणि लगेच तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाणार आहे. बाकी भेटू आपण पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि महत्वाची गोष्ट, जे काय टेलिग्राम चॅनल होतं स्वराज अकॅडमी नाशिक, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. हे नाव नीट लक्षात ठेवा. ओके, स्वराज्य अकॅडमी नाशिक, हे स्पेलिंग नीट लक्षात ठेवा आणि ते जॉईन करून घ्या. बाकी भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.